अरे बापरे, काय भयानक रेशो आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो की लोक मार्केट पडली की इन्व्हेस्टमेंट काढून घेतात आणि आता SIP स्टॉपेजचा रेशो पण वाढलाय. आणि हे तुमच्या बाबत होतं का हो? आणि जर होत असेल तर लक्ष देऊ नका, कारण इन्व्हेस्टमेंट आपण करतो पण बऱ्याच वेळेला छोटी मोठी अडचण आली की पहिल्यांदा विकून टाकतो किंवा एकतर त्याच्यावर कर्ज घेतो. आता नक्की काय केलं पाहिजे समजून घेऊया. लक्ष देऊ नका. जेव्हाही तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करता, आपलं टार्गेट असतं वेल्थ क्रिएशन आणि लॉंग टर्म मध्ये केली पाहिजे. पण जेव्हा एखाद्या अडचण येते आपल्याला पहिल्यांदा हेच पैसे दिसतात आणि आपण पहिल्यांदा सेल बटन आपण विकून टाकतो. आता अडचण अगदीच मोठी असेल, डेंजर काम असेल तर ते ठीक आहे, पण तुमच्याकडून कुठले तरी पैसे ऍडजस्ट होणार असतील ना तर हे तो पूर्ण चुकीचं आहे. आता लोन कधी घेतलं पाहिजे? जर तुमच्याकडे पैसे 4-5-6 महिन्यामध्ये येणार असतील तर त्याच अमाऊंटवर लोन घेतलं पण खूप सारं फायदेशीर ठरतं. का? बऱ्याच वेळेला तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडाचे युनिट्स बाय करतात तेव्हा तुम्हाला त्या जो काही रेट मिळतो तो काळाच्या ओघामध्ये फायदेशीर ठरतो. आता समजा तुम्ही 3 वर्षानंतर त्याला विकायला जाताय तर फिफो प्रोसेसनुसार तुम्ही जे आधी बाय केलेलं असताना ते आधी विकलं जातं आणि कदाचित ते जर प्रॉफिटमध्ये असतील तर तुम्हाला त्याच्यावर टॅक्स पण भरावा लागू शकतो. प्लस येणाऱ्या काळामध्ये जे काही वेल्थ क्रिएशन होणार आहे, जी काही त्याची NAV वाढणार आहे, त्याचा बेनिफिट तुम्हाला नाही भेटणार. आणि महत्त्वाचं म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगला हा खूप मोठा फटका असतो. त्यामुळे आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, प्लॅन करताय लॉंग टर्मसाठी तोच ठेवा, छोट्या मोठ्या गोष्टीसाठी ते विकू नका. आणि हे जर करायचं नसेल तर आधी प्रॉपर गोल सेट करा, कारण ज्यांचे प्रॉपर गोल सेट असतात ते कधीच विकत नाहीत. आणि हे तुम्हाला कळत नसेल, पटकन आपल्या 70 52 52 90 90 ला संपर्क करा आणि सांगा आम्हाला पण एक प्रॉपर गोल सेटिंग करायचंय.